आणि प्राध्यापक आशिष रहाटे बनले ऑटो चालक। कोणतेही काम कमीपणाचं नाही, फक्त जिद्दीनं पूर्ण करून यशस्वी व्हा। धर्मवीर स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेची पानेमुळे रोवून बुलढाणा जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला केला। तो फक्त आपल्या जिद्दीच्या बळावर स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी युवकांना सोबत घेऊन शिवसेना उभी केली। त्याचबरोबर प्रत्येक युवकाला काम करण्याची प्रेरणा देत कोणतेही काम लहान मोठं नाही, ते फक्त जिद्दीनं करा व त्यामध्ये यशस्वी व्हा असा संदेश दिला। त्यांच्या मार्गदर्शनात अनेक जण उच्च शिखरापर्यंत पोहोचले। स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्याच कार्याचा वसा त्यांचे पुत्र प्राध्यापक आशिष रहाटे हे पुढे नेत असून कोणतेही काम छोटं किंवा मोठं नाही, ते काम जिद्दीनं करा आणि त्यामध्ये यशस्वी व्हा असा संदेश प्राध्यापक आशिष रहाटे यांनी चक्क ऑटो चालू करून युवकांना दिलेला आहे। स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांच्याप्रमाणे आशिष रहाटे यांचेही विचार युवकांना प्रेरणादायी ठरत आहेत। मेकर लोणार विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात हे मेकर येथील MIDCचा एरिया पाहण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते होते। आमदार सिद्धार्थ खरात हे MIDCच्या एरिया पाहण्यासाठी गेल्याची माहिती मिळाल्यानं होतकरू नवउद्योजक होऊ घातलेल्या युवकांनी MIDC मध्ये जाऊन आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासोबत संवाद साधला। यावेळी त्या ठिकाणी एक ऑटो घेऊन युवकाला प्राध्यापक आशिष रहाटे यांचा तो चाहता असल्यानं त्यांनी प्राध्यापक आशिष रहाटे यांना चक्क ऑटो चालवण्याची गळ घातली आणि प्राध्यापक आशिष रहाटे यांनी कोणतीही कमीपणा न वाटू देता चक्क ऑटोच्या स्टेअरिंगवर बसत ऑटो चालवला। यावेळी त्यांनी युवकांना संदेश देताना कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं, आपल्या ठिकाणी आपलं काम हे मोठेच असून ते फक्त जिद्दीनं पूर्ण करा। त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःला झोकून देऊन प्रचंड मेहनत करा आणि आपल्या क्षेत्रात एक यशस्वी व्यक्ती बना असा संदेश दिला। धर्मवीर स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी संपूर्ण आयुष्य व समाजसेवेसाठी व समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले, त्यामुळे त्यांना बुलढाणा जिल्ह्यात धर्मवीर म्हणून ओळखलं जातं। स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी जिल्ह्यातील गावागावात व घरातील प्रत्येकाच्या मनामनात शिवसेनेच्या आदराचं स्थान निर्माण केलेलं आहे। त्यांच्याच कार्याचा वसा त्यांचे पुत्र प्राध्यापक आशिष रहाटे पुढे चालवत असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आज माननीय नवनिर्वाचित आमदार त्यांनी MIDCचा फेरफटका मारला आणि त्यासोबतच जे नवीन युवक आहेत जे व्यवसायाने ऑटोचा धंदा त्या ठिकाणी करतात आणि त्यांना ज्या अडचणी त्या ठिकाणी येतात, या अडचणीचाही अनुभव आला पाहिजे आणि निश्चित एक रिक्षावाला जर का मुख्यमंत्री बनू शकतो तर आपल्या इथलाही सामान्य माणूस हाही काहीतरी बनला पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांचा मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत रिक्षामध्ये प्रवास करतो।